बरं. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर भाई विषय असा आहे, आज नागपंचमी आहे. तर मम्मी काय बनवते माहीत नाही मला, बट काहीतरी बनवती आहे. तर म्हणलं आता बाहेर तर कुठे गेलो नाही, म्हणलं आता हेच दाखवा म्हणलं सगळं. तर काय बनवली मम्मी? पुरी भाजी. पुरी भाजी नाही रे, हे पुरी भाजी तर माहिती आहे मला. हे काय? अरे ते अक्षरला जमत नाही ना ऑइली, अच्छा, त्याच्यामुळे. माझ्या भावाला ऑइली जमत नाही, कारण माझ्या भावाला आणि तोंडावर फोड यायचं म्हणून. त्याला सगळं सांगितलं ते काही करत नाही, म्हणून आम्ही त्याला तेलकट तूपकट देत नाही खायला. पण हे काय मला नाही माहिती काय आहे. त्याला गोड आवडते म्हणून गोड टाकून. तर नाव असं ना काहीतरी त्याला, का इंस्टाग्रामवर पाहिलं तू? ते पाहिलं होतं एक रील, हम्म. तर म्हटलं जाऊ दे तसं करा. वरणफळ नाही आवडत ना. अच्छा. भाई इंस्टाग्रामवर काही रील पाहून आहे ना आमच्या घरचे काही कुठाने करते. त्या दिवशी ढोकळा केला. ढोकळा नॉर्मली चांगला होतो बरं माझ्या घरी, पण त्या दिवशी काय काय टाकलं ते पोहे वगैरे काय मिक्स करून टाकलं काय माहिती. ढोकळ्याने डायरेक्ट ती खिचडी झाली. ती खिचडी पण अशी डायरेक्ट ते उपमा खातो ना आपण आजारी असल्यावर, तसा उपमा करून ठेवला होता. असं आहे, अवघड आहे भाई आमच्या इथं. तर भाई ते तयार झाले. आता मी खाऊन बघतो कसं आहे काय आहे. एक मिनिट हा. त्याला खाऊन द्यायचं ना. बरं तू खाऊन बघ भाई, काय त्याच्यासाठी केलं त्याला खाऊन द्यायचं. खाय रे भाई खाय. खा खा. कसं झालं? चांगलं आहे. दे मला एक घास दे बरं. मग असं इकडे बघते मोमोज बनवतात ना, तसेच मग आता तुला उकडलेल्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून देणार आहे, म्हणजे पोळी टाकायचं टेन्शन नको. चांगलं लागायला बघ. ते आपलं मोदक सारखं एक नंबर. मोदक सारखं लागायला, बाहेर लागायला. टेस्ट भारी आहे. कसं बनवलं ते मला नाही माहीत, पण बाहेर लागायला. चालेल, थँक्यू.